रामराम मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ एका महत्त्वाच्या गोष्टीवर आधारित आहे. आता बघा, मोपून 15 मिनटं पाणी पडले. मोपून 15 मिनटं. तो काही ही होय हळद आपली बघा, कलर बिलर आहे बरा. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आजकाल जे माणूस इमानदारीपणाने जगते, इमानदार आहे, इमानदार जे खरं वागते माणूस, तो माणूस आजकाल एकटा पडत चालला आहे. ज्याला यश नाही काची, तो माणूस वरचीवर कसे जे माणसं खरे वागतात, इमानदारीने राहतात, तो माणूस समाजापासून दूर वंचित टाकण्यात याला. म्हणताना टिंगल टवळकी तर राहतेच हो, प्रत्येकाची राहते. टिंगल टवळकीचं काही हे नाही. पण कसं आहे, काही गोष्टीच्या बाबतीत जो माणूस इमानदार राहते, तो वरचीवर एकटा पडत चालला. त्यामुळं असं आहे की जो माणूस खरा प्रामाणिक वागतो, त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत चालली. आणि जो खोटं बोलतो पण रेटून बोलतो जोऱ्यात, त्या माणसाला किंमत आहे. आजकाल खऱ्याला किंमत नाही. खऱ्याच्या मागं नेहमी अडचणीच प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागते खऱ्याला. पण खोटा हा जास्त दिवस टिकणार, पण खोटा जोपर्यंत राहते तोपर्यंत त्याच्या दिवसात जितकी दिवसात तितकी दिवस मात्र तो खोटेपणानंच जगतो. जमाना अफाट बदलत चालला आहे. भरपूर डिजिटल, भरपूर काय काय आलंय, काय काय नाही सांगताच सोय नाही. आजकाल सोशल मीडिया पॉवरफुल होऊन गेला भरपूर. पण जे करायचे तेच पहिल्यापासून माणूस किती जरी बदललं म्हणायला गेलं जग, पण जग काहीच नाही बदलायला. मजा मताने जग बदललं म्हणायला जावं तर कुठं जग बदललं. किती जरी जग बदललं, माणूस हातानंच खाते. उदाहरणा चमचा घेऊन खाईल, पण चमचा का स्वतः माणसाला चारिते काय? चारीना. हातानंच खाते की माणूस. किती जरी जग बदललं, पायानंच चलते. गाडीत फिरेल हो, पण गाडी पसरव तरी पायानं जाईल. डोळ्यानंच बघते की नाही. जग किती जरी बदललं, पण ते जे पहिल्यापासून जे देवानं दिलेले माणसाच्या शरीराचे अवयव आहेत, ते पहिलं बी जेच काम करत गेले, ते आता बी तेच काम करायले. डोळ्यानं बघणे, हातानं खाणे, पायानं चालणे, कानानं ऐकणे. एवढं मात्र हा मोबाईल बघून काही जणाचे डोळे खराब होऊन गेले. ते चष्म्यातून बघतात, पण चष्म्यातून जरी बघले ते डोळेच बघतात. थोडं चष्मा बघणार आहे काय? कानानं ऐकतात. काही जणाचे कानं गेले तर ते मशीन लावून ऐकतात, पण कानामधूनच ऐकतात. कानं जर बहिरे झाले, डोळ्यानं इशारा केलेला किंवा हाताने केलेला 1-2 इशारा ओळखू येते, बाकीचे ओळखू येत नाहीत. जग भरपूर पुढे गेले, बदलले, पण जगात अजून काहीच बदल झाला नाही. जसे आता पूर्वज जसे होते पूर्वज, तसेच आता बी आपण तसेच आहे. फक्त की कोणाकडे पैसा जास्त आहे, कोणी असं करायले तसं करायले. दुसरं काय आहे हो या जगात? काहीच नाही.
जगाचा विकास काहीच नाही, काहीच. जग अजून कुठंच काहीच नाही बदलायला, जसं आहे तसंच आहे. फक्त काही समाजामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यात लोक राहतात, काही टिंगल उचलतात, काही असं करतात, काही तसं करतात. पण किती जरी केलं, काही जरी केलं, काय हो, काहीच फरक पडणार कोणाला बी. पण बोलले म्हणून कोणी काही राहत नाही. होत राहतात कोणत्या गोष्टी मागे मोहरे. पण माणसाची जिद्द कधीच सोडायची नसते. स्वतःचा कमीपणा समजायचा नसतो. जिंदगीत जर माणसाला पुढे जायचं असलं तर हमेशा एक ध्येय ठेवायला पाहिजे माणसाने. ध्येय ठेवूनच त्या ध्येयाप्रमाणेच काम करा. असंच बघा, तो का आपल्या हळदीला मी मध्ये हळद लावली, कुठं यालेत फुटवे, तो का मिरची बघा शेतकऱ्याचे, तेव्हा का बरे आहे का मिरची, नंबर 1 आहे मिरची. असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट करा, जरा सपोर्ट करा. कारण आजकाल शेतकऱ्याला कोणी बी सपोर्ट करणार चालेल. सगळं जे कोणी काही वाईट सांगल ते जास्त लवकर आजकाल स्पष्ट पडते माणसाला. आणि जो कोणी खरं बोलल, खऱ्यावर काही हे करल, तो पटत नाही या समाजात. कुठं बी जात तुम्ही, वाईट जो कोणी म्हणताना डॅन्स बार ते दाखवितील, ते माणूस बरोबर टोटल पूर्ण बघते. असं कोणी माहिती सांगाल, काही चांगलं सांगाल, त्याचं बघायला माणसाला जास्त अडचण वाटतं. एखादी लव्ह स्टोरी दाखवा की तेव्हाच अॅक्युरेट पूर्ण बघतात. दिमाग ॲक्टिव्ह होते, ॲक्टिव्ह त्या स्टोरीवर किंवा त्या गाण्यावर. पण अशी जो कोणी बी कोणाला चांगलं जर सांगायला गेलं, ते ऐकण्याची क्षमता आपल्या मानसिकतेमध्ये राहायचं ना. लगेच माणूस वरी ढकलते हेडिओ. पण तसं न करता हेडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा. जय जवान जय किसान. थँक्यू, धन्यवाद.